नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. मान तालुक्यामध्ये वळवाचा तडाखा असून कुठे दिलासा तर कुठे पिकांचे नुकसान झालेले आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा गंभीर असून पळशी मार्डी मोहीमध्ये पावसाचा धुमाकूळ झालेला आहे. पावसाचा पत्ता नाही तरी सुद्धा 21,000 हेक्टरवरती पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. कृषी विभागाचे आव्हान डावलून शेतकऱ्यांची तयारी सुरू झालेली आहे. सर्वाधिक कापूस लागवड करण्यात आली. वादळामुळे जोगलखेडा भानखेड्यामध्ये 100 घरांचे छप्पर उडालेले असून 5 दिवसांनी पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे. वाऱ्याने घरांची पडझड झाली. शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. पावसाची प्रतीक्षा. शेती मशागत अंतिम टप्प्यामध्ये. कापूस बियाण्यांची विक्रमी वेगात. मजूर मिळण्याची अडचण होते. अंतर्मशागतीचे कामे पूर्ण झालेले असून खतांच्या दरामध्ये वाढ झाल्याने शेतकरी संतप्त झालेले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यामध्ये फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्याची गरज आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन करण्यात आले. विविध विषयांचा त्यांनी घेतला आढावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हा. शिरपूरच्या शेतकऱ्यांना आमदार द्विये यांच्याकडून आवाहन करण्यात आले. बोढरे येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. मंत्रालयात बैठक. जमीन संपादन, मोबदला आणि पर्यावरणीय बाबींची होणार सखोल पडताळणी. कडक उन्हामुळे केळी व पपई पिके जगवण्यासाठी कसरत केली जाते. बोरत परिसर पाण्याची पातळी खालावलेली आहे. कोवड्या पिकांची स्थिती सुद्धा नाजूक आहे. खरीपाच्या तोंडावरती खते, बियाणे, इंधन दरवाढ. शेतीचे अर्थकारण कोलमडलेले आहे. 10 वर्षांमध्ये तिपटीने दर वाढले. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. सिंचनासाठी आता लढा उभारण्याची गरज आहे. भोकर तालुक्यातील सिंचनाच्या क्षेत्राची परिस्थिती मात्र अजून सुद्धा जैसे थे आहे. 4,46,000 शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी अर्जांना मंजुरी मिळालेली आहे. 4,500 फार्मर आयडी अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. अंबड भोकरदन तालुका यामध्ये आघाडीवरती आहे. खत खरेदी योजनेमधील ऑनलाईन ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरते. तांत्रिक अडचणी. कृषी विभाग हैराण झालेला आहे. खरीपाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. खतांचे 4 नमुने अप्रमाणित असून 4 कारखान्यांना नोटिसा पाठवण्यात आला. सिन्नर परिसरामध्ये कृषी विभागाची धडक कारवाई. विक्रीवरती बंदी घालण्यात आली. बेसळखोरांचे धाबे दणाणले. 7 वर्षांमध्ये 7 बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही. कायद्याच्या कडक अंमलबजावणीची गरज आहे. दमदार सुरुवातीनंतर पावसाची हुलकावणी. गडहिंग्लज तालुक्यामध्ये उघडीपमुळे पेरण्यांना वेग आलेला असून खरीपांच्या पेरण्या युद्धपातळीवरती सुरू आहे. फक्त 15% पेरण्या. पाऊस लांबणीवरती. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. मागील वर्षाच्या अनुभवामुळे शेतकऱ्यांचे अल निनोच्या संकटाकडे दुर्लक्ष होते. जायकवाडीमध्ये केवळ 29% पाणीसाठा. बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगामुळे पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती घट दिसून येते. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याने आणले पाणी. चाळीतील कांदा सडू लागला. भाववाढीची प्रतीक्षा. कांद्याच्या उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण झालेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 38 लाख नागरिकांना डिजिटल सुरक्षा कवच. 5 लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य संरक्षण. शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आभा कार्ड सक्तीचे. नाशिक जिल्हा पुरवठा विभागामध्ये निर्माण झाला 15 जूनचा पेच. तांत्रिक अडचणींमुळे लाखो लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होते. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी घेतली मंत्री महाजनांची भेट. अलाइनमेंट, मोबदला, शेतकऱ्यांच्या तक्रारींवरती केली चर्चा. गार. अकोल्यात 400 एकरावरील केळी बाग जमीनदोस्त झाली. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करा. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन म्हणाले. जूनमधील अत्यल्प पाऊस चिंता वाढवणार आहे. पश्चिम वीज निर्मिती बऱ्याच अंशी ठप्प असून पूर्वेकडे पिण्यासाठी अत्यल्प पाण्याचा विसर्ग आहे. दूध संस्थांचे ठराव व्यक्तिगत स्वीकारणार. सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे. एक गठ्ठा ठराव न स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील 53 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित झाले. कृषी विभागाची कारवाई. 211 औषध दुकानांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले. जूनच्या 10 दिवसामध्ये राज्यात 45% पावसाची तूट झालेली आहे. 24 जूनपर्यंत तूट कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. मान्सून 3 दिवसांपासून सोलापूर, बारामती भागामध्येच दाखल झालेला आहे. राज्यामध्ये कोटीभर झाडे लावली तरी उच्छादन घटलेले. जगातील हरित क्षेत्रावरती नजर ठेवलेल्या संस्थांचा निष्कर्ष आहे. वर्षभरामध्ये 1.34 कोटी झाडे लावली पण क्षेत्र 2/3 घटलेले आहे. आधारभूत खरेदी केंद्रावरील भाताला बोनस नाही दिला. पेन तालुक्यातील शेतकरी संकटामध्ये. निवेदन सादर करण्यात आले. विमा संरक्षणापासून शेतकरी वंचित आहे.